नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप बी च्या काउन्सिलिंग संदर्भाने माहिती घेणार आहोत। ग्रुप बी मध्ये BMS, BHMS तसेच BUMS या कोर्सेसचा समावेश आहे। या कोर्सेसची काउन्सिलिंग कशा प्रकारे होते, यावर्षी कट ऑफ वाढण्याच्या शक्यता आहेत का, कट ऑफ कमी होणार आहे, त्यासोबतच BMS, BHMS साठी एक वेगळी SML लिस्ट पब्लिश होत असते का, तर या सर्व प्रश्नांसंदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी आणि पालक आपले व्हिडिओज पाहतात, परंतु त्यांनी अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील, आमच्या व्हिडिओजमुळे तुमची कुठेतरी मदत होत असेल, तर बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत ते अपडेट तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊ की BMS आणि BHMS साठी एक वेगळी नवीन SML लिस्ट पब्लिश केली जाते का, तर याचं उत्तर आहे हो। जेही विद्यार्थी BMS, BHMS, BUMS या काउन्सिलिंग मध्ये भाग घेणार आहेत, अशा विद्यार्थ्यांची एक वेगळी SML लिस्ट पब्लिश केली जाते। या ठिकाणी ही जी आता SML लिस्ट महाराष्ट्रामध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे, ही SML लिस्ट तुम्ही पाहू शकता, फक्त MBBS आणि BDS या कोर्सेस साठी आहे व या लिस्ट मध्ये फक्त अशा विद्यार्थ्यांचा सहभाग आहे की जे विद्यार्थी MBBS आणि BDS या कोर्सेस साठी पात्र आहेत। या लिस्ट मध्ये जवळपास 60,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे व MBBS तसेच BDS या कोर्सेस साठी महाराष्ट्रामध्ये 60,000 विद्यार्थी पात्र आहेत। परंतु हा आकडा महाराष्ट्रामध्ये BMS तसेच BHMS साठी बदलू शकतो, कारण तुम्हाला माहीतच आहे या वर्षीपासून जो काही आयुषचा PCB क्रायटेरिया आहे तो रद्द करण्यात आला आहे। अगोदर कशा प्रकारे होतं की जे विद्यार्थी जनरल, EWS किंवा ओपन मध्ये येतात, या विद्यार्थ्यांचा जो क्रायटेरिया होता तो होता 150 मार्क PCB मध्ये, आणि जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये आहेत त्यांचा क्रायटेरिया होता 120 प्लस मार्क। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं PCB क्लिअर नाही असे विद्यार्थी या कोर्सेस मध्ये भाग घेऊ शकत नव्हते। परंतु आता या वर्षी हा नियम रद्द झाल्यामुळे BMS आणि BHMS च्या कट ऑफवर याचा थोडाफार परिणाम पडू शकतो व SML लिस्ट मध्ये देखील विद्यार्थ्यांचा बदल येऊ शकतो। कारण काही असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये तर चांगले मार्क असतात, परंतु PCB क्लिअर नसतं। परंतु यावर्षी PCBचा क्रायटेरिया रद्द झाल्यामुळे असे सर्व विद्यार्थी BMS, BHMS च्या काउन्सिलिंग साठी पात्र आहेत व यामुळे जी काही आता BMS, BHMS साठी नवीन SML लिस्ट येणार आहे, त्या SML लिस्ट मध्ये आपल्याला कॉम्पिटिशन वाढलेलं दिसेल व विद्यार्थ्यांच्या SML मध्ये त्यासोबतच कॅटेगरी रँक मध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये बदल होऊ शकतात। याची नोंद विद्यार्थ्यांनी पालकांनी घ्यावी। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल, असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंग साठी नोंदणी करू शकतात। आता लवकरच महाराष्ट्रामध्ये BMS आणि BHMS चे राऊंड सुरू होतील। सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता AA-CCC चं जे काही वेळापत्रक आहे ते पब्लिश केलं जातं। AA-CCC चं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही स्टेट कोटाचे राऊंड होतात BMS, BHMS साठी, त्याचं वेळापत्रक जाहीर केलं जातं व त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसची जी काही चॉईस फिलिंग व पुढील प्रोसेस आहे ती सुरू होत असते।
जर तुमची इच्छा डीम युनिव्हर्सिटीमध्ये BMS BHMS करण्याची असेल किंवा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये BMS आणि BHMS करायचा असेल तर यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो. ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली ही प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकता. पेड काउन्सिलिंगची जी आपली फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. स्टेट कोटासाठी 6,000 रुपये फीस आहे. यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते फायनल ऍडमिशन पर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना या सेवा घेऊन आपले BMS तसेच BHMS चे स्वप्न पूर्ण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या. त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.